टिपिकली मी असं सांगतो की डायरेक्ट स्टॉक्स घेऊ नये. त्याचं कारण काय की एकतर आपल्याला इंडियन लोकांना स्टॉक्स घेतल्याशिवाय शांती मिळत नाही. म्हणजे मी कधी कधी गमतीने असं म्हणतो की तुम्ही जर स्टॉक घेतले नाही तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला कावळच येणार. पण मी काही लोकांचं असं ऐकलं होतं, म्हणजे ते चूक आहे की बरोबर आहे मला माहित नाही, मी विचारतोय की समजा आता जो म्युच्युअल फंड्स आहे त्याचा जो बबल आहे तो आता कुठेतरी फुटणार आहे वगैरे, असं काही आहे का किंवा काय? मॉलमध्ये सेल लागला तर आपण जास्त खरेदी करतो. तोच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो तर लोक स्वतःचे कपडे विकून येतात. तिथे जसे तुम्ही वागता तसेच इथे वागा, तुमचा फायदा होईल. श्रीमंत होण्यासाठी 2 गोष्टी अजिबात लागत नाही. पहिलं अक्कल आणि दुसरं पैसा. अनफॉर्च्युनेटली लोकांना असं वाटतं की मी चांगले पैसे कमवले म्हणजे मला पैसे मॅनेज पण करता येतात. अनफॉर्च्युनेटली पैसे कमवायला वेगळे स्किल लागतात आणि पैसे मॅनेज करायला वेगळे स्किल. समीर सर, तुमचं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक्यू अँड इट इज माय प्रिव्हिलेज. खरंच तुम्ही चांगलं काम करताय आणि त्या चांगल्या कामात माझा खारीचा वाटा मी टाकू शकतो, याच्याबद्दल धन्यवाद. आणि आय एम शुअर आपण ह्या पॉडकास्टमधनं आपल्या श्रोत्यांना एक चांगली व्हॅल्यू क्रिएशन देऊ असा मला विश्वास आहे. सो लेट अस गो अहेड. ओके, नक्कीच. मलाही स्वतःला पण यावर विश्वास आहे. तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला तुमची जर्नी ऐकायला आवडेल. ओके, सो बाय एज्युकेशन मी इंजिनियर आहे. आणि कुठल्या कॉलेजला केलं होतं मी इंजिनिअरिंग केलं COEP मध्ये. अरे वा. आणि 92ला मी पासआउट झालो. ओके. आणि इंजिनिअरिंग करत असतानाच मला थोडी फायनान्सची आवड लागली. मी त्यावेळेस इकॉनॉमिक टाइम्स वाचायचो आणि कुठून तरी मला ती खोड लागली की पूर्ण पेपर मी वाचायचो आणि इट यूज टू टेक मी 4 hours. आणि मग कळायचं काहीच नाही. पार्टनर्स माझे कुठल्या तरी गोष्टीवर पॉईंट करून मला चिडवायचे की या गोष्टीचा अर्थ काय, तर मला काही सांगता यायचं नाही. पण कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये ते जात राहिलं माझ्या की फायनान्शियली हे करायचं. आणि मग काळांतराने 99 साली हा जो मी आत्ता बिझनेस करतो फिंदास या नावाने, हा माझ्या वाईफनी बिझनेस सुरू केला. आणि थोडी माझी पण आवड होती त्याच्यामध्ये, तर मी तिला सपोर्ट करत होतो. मी जॉब करायचो. आणि 99 साली खरं ट्रान्सफॉर्मेशन झालं माझ्या लाईफमध्ये, तर ते एका पुस्तकाने घडवलं. दॅट इज रिच डॅड पुअर डॅड. मला एका मित्राने ते गिफ्ट दिलं पुस्तक, रॉबर्ट कियोसाकीचं. आणि ते पुस्तक मी वाचल्यावरती पुन्हा वाचलं, कळलं काहीच नाही, पुन्हा वाचलं, असं करत करत आज तागायत मी ते 400 पेक्षा जास्त वेळा वाचून टाकले. बापरे. आणि माझा जो मध्यमवर्गीय फायनान्शियल सॉफ्टवेअर होतं माझं, ती सगळी हार्ड डिस्क मी फॉर्मॅट केलेली. आणि मी स्वतःच एक प्लॅन बनवला. माझे सगळे गोल्स मी 2003 साली एका कागदावर लिहिले. आणि त्यावेळेस मला कळलं की आपल्याला जर आपलं लाईफ आपल्या मनाप्रमाणे जगायचं असेल आणि सगळे फायनान्शियल गोल्स अचीव करायचे असतील तर आपल्याला 30,000 रुपये महिना गुंतवणं आवश्यक आहे. ओके. आणि माझा पगार त्यावेळेस 21-22 हजार रुपये मिळायचा हातात. आणि मी अति हुशार असल्यामुळे माझे सगळे पैसे महिन्याच्या एंडला संपून जायचे, एकही रुपया उरायचा नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटचा विषय नव्हताच. फक्त एक फायदा असा झाला की माझ्याबरोबर जे 550 लोक काम करत होते त्याच्यापैकी फक्त मलाच हे माहिती होतं की 30,000 रुपयामध्ये मी माझं पूर्ण आयुष्य सेट करू शकतो. बाकीच्यांचं लाईफ कटीपतंग सारखं चाललं होतं. बरोबर. मला एक ते गोल मिळाला. मी ॲक्च्युअल गुंतवणूक सुरू केली 2005 साली. ओके. आणि एक साधी सिस्टीम मी वापरली, ती म्हणजे म्युच्युअल फंडची SIP. फार काही त्याच्यात डोकेमारी मी केली नाही. आणि आय स्टार्टेड इन्व्हेस्टिंग 3,000 रुपीज अ मंथ. आणि त्याच्यानंतर जी इन्क्रीमेंट मला मिळाली त्या इन्क्रीमेंटची मी SIP करत गेलो सातत्याने. एकीकडे हा व्यवसाय जो होता तो माझी वाईफ वाढवत होती आणि तिथे पण आमचं थिंकिंग असं होतं की आपण लोकांना योग्य तो सल्ला देऊ, कोणाच्याही मागे लागायचं नाही. पैसे नाही मिळाले तरी चालतील, कारण मी मल्टीनॅशनलमध्ये काम करत होतो, पगार चांगला होता. त्यामुळे घर चालवायला बायकोनी कमवायलाच पाहिजे असं काही नव्हतं. सो वी वर गोईंग स्लो इन दी बिझनेस, बट वी वर रेकमेंडिंग लोकांना म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला. आणि 2012 पर्यंत मी माझी 3,000 रुपयाची SIP 33,000 रुपयावर नेली. बापरे. सो 11 पट मी माझा फ्लो वाढवला होता. आणि 2012ला मग मी जॉब सोडला आणि माझ्या वाईफ बरोबर मी या बिझनेसमध्ये आलो. ओके. तिथपासून पुढचा प्रवास मग आम्ही एकत्र सुरू झाला आमचा प्रवास. आणि 2016मध्ये मी फायनान्शियली फ्री झालो. सो फायनान्शियली फ्री म्हणजे काय, तर मी जे काही गुंतवणूक केली होती म्युच्युअल फंड्समध्ये त्याच्यातनं जर मी पॅसिव्ह इन्कम घ्यायला सुरुवात केली असती तर दॅट पॅसिव्ह इन्कम वॉज 1.3 times माय मंथली एक्सपेन्स. सो टेक्निकली त्या पॅसिव्ह इन्कमवर मी जगू शकलो असतो. आणि मग असं झालं की आता काय करायचं. एक 2000
2015 जेव्हा हे जाणवलं होतं की आता आपण फायनान्शियली फ्री होणार आहे, त्यावेळेस डोक्यात असे विचार होते की आता आपण काही काम करायला नको, आता मस्त मजा करू आपण, कारण काम न करता पैसे मिळणार आहेत. पण ऍक्च्युली जेव्हा ते घडलं तेव्हा वेगळा प्रॉब्लेम तयार झाला. कारण जसं रॉबर्ट कियोसाकी म्हणतो की देर आर ओनली 2 मनी प्रॉब्लेम्स इन दी वर्ल्ड. फर्स्ट इज नॉट इनफ मनी, जो तुम्हाला जन्मतः मिळतो, आणि सेकंड इज टू मच ऑफ मनी. दोन्ही प्रॉब्लेम्सच आहेत. वन इज नॉट दी सोल्युशन टू अदर. आणि ते जेव्हा झालं तेव्हा हा प्रश्न समोर आला की आता आपल्याला काम न करता पैसे मिळणार आहेत, मग आपण करायचं काय. दॅट इज अ बिग क्वेश्चन नाउ. सो त्याच्यासाठी मग मी आणि माझ्या वाईफनी वी टूक अ हॉलिडे. एक इगतपुरीजवळ एक रिसॉर्ट आहे, तिकडे जाऊन राहिलो आणि हा प्रश्न डोक्यात घेऊन ब्रेनस्टॉर्मिंग केलं की इथून पुढे जगण्यासाठी व्हॉट इज दी पर्पज आपला. आणि मग तिथे वी क्रिएटेड आवर मिशन. आणि आम्ही ते वाक्य लिहिलं की इट इज आवर मिशन टू क्रिएट एन ॲक्सेस फॉर पीपल टू हॅव एन अबंडंट लाईफ अँड दी लाईफ दॅट दे लव्ह. म्हणजे आपल्या लाईफमध्ये जो अबंडन्स आपण क्रिएट केलाय तोच करायला इतरांना मदत करायची. आणि मग जेव्हा आधी असं वाटत होतं की आपण काम नाही करायचं, तर आम्ही दुप्पट कामाला लागलो आणि आम्ही आमचा बिझनेस क्लोनिंगचा सुरू केला. म्हणजे आपल्यासारखे फायनान्शियली फ्री क्लोन्स बनवा समाजामध्ये. दॅट इज व्हॉट वी स्टार्टेड वर्किंग. आणि मग डबल स्पीडनी काम करायला सुरुवात झाली. नंतर कोविड आला. कोविडमध्ये सेकंड वेव्हला आय लॉस्ट माय वाईफ. आणि तिथे मला ही जी मिशन मी लिहिली होती त्याचा उपयोग झाला. कारण खूप असं निगेटिव्हिटी होती. 14 दिवसात 2 डेथ झाल्या होत्या घरात आणि आय वॉज डिलिंग विथ ऑल दॅट. सो त्या निगेटिव्हिटीमध्ये हे माझ्यासमोर जसं शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं तसं हे माझं स्वराज्य होतं. आणि आय स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. आणि त्या इव्हेंटमधनं मी 2 गोष्टी शिकलो. खूप मोठे 2 लेसन मला मिळाले. पहिला लेसन हा मिळाला की माझ्या वाईफच्या डेथमुळे तिचा 22 वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव सगळा, तिचं नॉलेज, तिचे स्किल्स सगळे तिच्याबरोबर गेले. नाऊ वी हॅव नो ॲक्सेस टू दॅट. तर मी हा विचार केला की माझ्याबरोबर पण असंच होईल. सो तसं व्हायला नको म्हणून मी पहिलं माझं नॉलेज डॉक्युमेंट करायला सुरुवात केली. आणि मी माझं पहिलं पुस्तक लिहिलं 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. जो 22 वर्षाचा अनुभव आमचा होता तो सगळा त्या पुस्तकात टाकला. आणि मला असं वाटतं की आपण सगळे, आपली जी पर्सनॅलिटी असते दॅट इज अ सम टोटल ऑफ ऑल अवर हॅबिट्स, ऑल गुड अँड बॅड हॅबिट्स पुट टुगेदर. सेम वे आपला जो फायनान्शियल स्टेटस असतं दॅट इज अ फंक्शन ऑफ आवर फायनान्शियल हॅबिट्स. म्हणून मग ते 25 हॅबिट्स मी लिहिले. आता ते पुस्तक सध्या इंग्लिशमध्ये आहे, ॲमेझॉनवर आहे, पण मराठी पण आवृत्ती त्याची येते. अरे वा. सो दॅट इज दी फर्स्ट थिंग आय डिड. आणि मग मी डॉक्युमेंट करायला सुरुवात केली. सोशल मीडियावर सिरियस झालो, यूट्यूब व्हिडिओज बनवायला लागलो, कोर्सेस बनवायला लागलो की आपलं नॉलेज आपल्यानंतर उरलं पाहिजे आणि ते कोणाला तरी वापरता यायला पाहिजे. बरोबर. सो दॅट वॉज माय फर्स्ट लेसन. सेकंड लेसन आय गॉट की लाईफचा भरोसा नाही. आपण गृहीत धरतो की उद्या सकाळी आपण उठणार आहोत, पण असं कुठे लिहिलेलं नाही आणि असं घडेलच असं काही नाही. मग मला हे कळलं की आत्ता दिस इज दी टाईम. आज मी उठलोय ना, हा खरा काळ आहे, हा खरा दिवस आहे, आज जगून घ्या. सो माझं पॅशन ट्रॅव्हलिंगचं आहे. सो मी आधी दरवर्षी एक वेकेशन घ्यायचो, युरोपला जायचो 30 दिवस आणि 2 ट्रेक हिमालयात करायचो. आणि माझी बॅटरी पूर्ण चार्ज व्हायची, वर्षभर मी काम करू शकायचो. बायको गेल्यानंतर मग मी आता असं ठरवलं की इथेच स्वर्ग आणि इथेच नरक आहे, इथेच उपभोग घ्या. म्हणून मग मी आता 100 दिवस वेकेशन घेतो दरवर्षी आणि मनाला वाटेल तसं मी फिरतो. आणि हे सगळं मी त्या सगळी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या दुधावर जी साय साठते त्याच्यावरनं मी हे सगळं साध्य करतो माझं. आय लिव्ह माय पॅशन दॅट वे. आणि करंटली इफ यू आस्क मी आय हॅव अराउंड 2000 क्लायंट्स. आणि या 2000 लोकांचं जे काही ॲसेट्स माझ्याकडे आहेत टोटल, दॅट मेक्स मी दी टॉप 1% म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इन दी कंट्री राईट नाऊ. अरे वा. आणि हे सगळं करत असताना मी, माझी फॅमिली, आम्ही सगळे फायनान्शियली फ्री आहोत आणि आम्ही त्या पद्धतीने इतरांना पण फायनान्शियल फ्रीडमसाठी मदत करतो. सो माय होल गेम इज अबाउट फायनान्शियल फ्रीडम. ओके. अँड आय कंटिन्यू टू वर्क ॲज लॉंग ॲज इट इज पॉसिबल. आय विल कीप वर्किंग. दॅट इज हाऊ आय लुक ॲट लाईफ. एकदम इन्स्पायरिंग स्टोरी तुमची की समजा एवढं सगळं लाईफमध्ये घडल्यानंतर पण तुम्ही आज तेवढं डेडिकेशनने काम करताय समजा. आणि हेच मला खूप मोठं शिकायला मिळालं. समजा तुम्ही आताच म्युच्युअल फंडबद्दल सांगितलं, तर सगळ्यात आधी मला सांगा ना की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय असतं. ओके, म्युच्युअल फंड काय असतं. आता म्युच्युअल फंडमध्ये त्या विषयात जाण्याच्या आधी थोडं एक स्टेप आपण मागे येऊया. खूप लोकांना असं वाटतं की म्युच्युअल फंड हे इक्विटी मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करण्याचं एक प्रॉडक्ट आहे. ओके. तर सगळ्यात पहिले मी सांगतो की म्युच्युअल फंड इज नॉट अ प्रॉडक्ट, इट इज अ मेथड ऑफ इन्व्हेस्टिंग. सो आपण एक साधं उदाहरण देतो मी की आपण 4 वेगवेगळ्या ॲसेट्समध्ये पैसे टाकतो.
एक आहे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट म्हणजे टिपिकली एफडी, ज्याच्यावर आपल्याला एक फिक्स व्याज मिळतं, किंवा मध्यमवर्गीयांचं आवडतं म्हणजे पीपीएफ अकाउंट, त्याच्यामध्ये आपल्याला एक फिक्स व्याज मिळतं. सो ते आहे डेट, त्याला इंग्लिशमध्ये आपण डेट म्हणतो. त्याच्यानंतर सेकंड ॲसेट आहे कमोडिटी, म्हणजे सोनं आणि चांदी. ट्रॅडिशनली आपण इंडियामध्ये सोनं साठवत राहतो, स्त्रीधन म्हणून प्रत्येकाच्या घरात ते असतं. सो तिथे आपल्याला एक टिपिकल आपण जर डेटा काढला, रिसेंटली सोन्यामध्ये खूप मोठी रॅली चालू आहे, पण ॲव्हरेज इफ यू सी 30-40 years ऑफ डेटा, गोल्ड अँड सिल्वर गिव्स अ रिटर्न ऑफ एनिवेअर बिटवीन 7 to 9% पर ॲनम. नेक्स्ट ॲसेट इज रिअल इस्टेट. सो रिअल इस्टेटमध्ये लोक प्लॉट घेतात किंवा जमीन घेतात किंवा कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी घेतात, फ्लॅट असेल, दुकान असेल. आणि चौथा ॲसेट आहे इक्विटी. त्याच्यामध्ये 2 पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करू शकतो. डायरेक्ट आपण डीमॅट अकाउंट उघडून स्टॉक्स घेऊ शकतो किंवा म्युच्युअल फंड घेऊ शकतो. आता खूप लोकांना हे माहिती नाही की म्युच्युअल फंडमधनं देखील आपण एफडीजमध्ये किंवा डेटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. दे आर कॉल्ड डेट इन्व्हेस्टमेंट, डेट म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंडमधनं तुम्हाला कमोडिटीजमध्ये, सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करता येतं. देर आर गोल्ड ETFs, ते पण म्युच्युअल फंडमधनं पॉसिबल आहे. रिअल इस्टेटमध्ये देखील म्युच्युअल फंडमधनं इन्व्हेस्ट करता येतं. त्याला रिट्स किंवा इन्व्हिट्स म्हणतात. सो म्युच्युअल फंड ही अशी मेथड आहे की ज्याच्यामुळे तुम्ही सगळ्या ॲसेट क्लासेसमध्ये तुमचे पैसे टाकू शकता. ओके. सो फर्स्ट हे क्लिअर करू. म्युच्युअल फंड नक्की काय आहे, तर आज सगळ्या छोटे इन्व्हेस्टर्स जे आहेत, ज्यांच्याकडे फार पैसा नाही, एखादा माणूस आहे तो महिन्याला 500 रुपये गुंतवू शकतो, तो जमीन घेऊ शकतो का? निश्चितच नाही. सोन्यामध्ये त्याला काही फार मिळणार नाही. 500 रुपयाची एफडी घेऊन काही कोणाचं कल्याण होणार नाही. सो त्या लोकांसाठी म्युच्युअल फंड ही अशी एक संकल्पना आहे ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या भागामध्ये आपण गुंतवणूक सुरू करू शकतो. ओके. आणि अशा अनेक छोट्या इन्व्हेस्टर्सचे पैसे एकत्र करून एक पूल ऑफ मनी बनवला जातो. ओके. आणि तो पूल ऑफ मनी एका क्वालिफाईड माणसाला दिला जातो किंवा एका क्वालिफाईड टीमला दिला जातो. त्याला फंड मॅनेजमेंट टीम किंवा फंड मॅनेजर असं म्हणतात. आणि त्या लोकांच्या बिहाफवर ती टीम ती गुंतवणूक करते. ती गुंतवणूक फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्समध्ये असेल, सोन्यात असेल, रिअल इस्टेटमध्ये असेल किंवा इक्विटीमध्ये असेल. पॉप्युलरली इक्विटी फंड्स आर मोर पॉप्युलर. इफ यू सी ओव्हरऑल दे आर मोर पॉप्युलर बिकॉज त्याची वाच्यता जास्त होती. पण इफ यू सी व्हॉल्यूम वाईज तर इक्विटीपेक्षा मोठा व्हॉल्यूम डेटमध्ये आहे. जवळपास 52 ते 55% पैसा हा डेट म्युच्युअल फंडमध्ये जातो, पण तो पैसा कॉर्पोरेट्सचा जातो. उदाहरणार्थ एखादी कंपनी आहे, से TCS, इंडियातली लिडिंग सॉफ्टवेअर कंपनी, लाखो लोक काम करतात. बरोबर. मंथ एंडला त्यांना पगार द्यायचा आहे. ते पैसे कुठून येतात? महिनाभर ते पैसे कुठे असतात? ते सगळे डेट फंडमध्ये असतात. महिनाभर मॅनेजमेंट त्याच्यावर व्याज कमवते आणि महिन्याच्या शेवटी पगाराच्या दिवशी ते लोकांच्या एम्प्लॉईजच्या खात्यात पैसे जमवतात. सो दिस इज हाऊ दी कॉर्पोरेट वर्ल्ड वर्क्स अँड दे यूज डेट फंड्स बिकॉज दे आर व्हेरी लिक्विड, दे आर व्हेरी सेफ, सो दे यूज दॅट. सामान्य माणूस हा प्रामुख्याने इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंततो. सो इक्विटी म्युच्युअल फंडची संकल्पना काय? सगळ्या लोकांचे पैसे एकत्र करा, अभ्यासपूर्वक त्याची गुंतवणूक करा आणि मग त्यातनं लोकांसाठी जे काही रिटर्न जनरेट होतील ते रिटर्न जनरेट करा. ओके. दॅट इज हाऊ दी फंक्शनिंग वर्क्स. ओके. आणि मेनली जर समजा आपण डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं झालं आणि म्युच्युअल फंड्स करायचं झालं तर मग याचे काय ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत समजा? टिपिकली मी असं सांगतो की डायरेक्ट स्टॉक्स घेऊ नये. त्याचं कारण काय की एकतर आपल्याला इंडियन लोकांना स्टॉक्स घेतल्याशिवाय शांती मिळत नाही. म्हणजे मी कधी कधी गमतीने असं म्हणतो की तुम्ही जर स्टॉक घेतले नाही तुमच्या लाईफमध्ये तर तुम्हाला कावळच शिवणार नाही, इतकी आपल्याला त्या स्टॉक्सची गती आहे. बरोबर. सो मग स्टॉक्स का घेऊ नये असं का मी सांगतो? कारण म्युच्युअल फंड जेव्हा आपण घेतो तेव्हा वी आर गिव्हिंग दी मनी टू एक्सपर्ट. समजा आपण आजारी पडलो तर आपण काय करतो? डॉक्टरकडे जातो. आपल्याकडे दुसराही पर्याय आहे की आपण डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेऊ, पण लोक तसं करत नाही. किंवा एखादं घरच्या घरी होमिओपॅथी असं पुस्तक विकत घ्यायचं, ते वाचायचं आणि स्वतःच्या तब्येतीवर प्रयोग करायचे. हा पण पर्याय आहे, पण आपण तसं करत नाही. बरोबर. वी गो टू अ एक्सपर्ट, जो त्यातला एक्सपर्ट आहे. आपल्याला समजा लिगल इश्यू आला तर आपण डायरेक्ट कोर्टात जाऊन आपलं प्लीड करू शकतो, पण आपल्याला त्याचं नॉलेज नाही म्हणून आपण वकिलाच्या मार्फत जातो. सो जेव्हा वेल्थचा इश्यू येतो तेव्हा आपण फायनान्शियल एक्सपर्टकडे जातो. सो आपल्याला जर गुंतवणूक करायची असेल एक्स्पेशली इक्विटीमध्ये तर सामान्य माणसासाठी म्युच्युअल फंड हा पर्याय चांगला आहे. कारण तिथे एक फायनान्शियल एक्सपर्ट आहे, तो फंड मॅनेजर आहे, त्याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्या क्षेत्रातलं आहे. जसं डॉक्टरनी MBBS केलंय, वकिलांनी LLB केलंय, तसं यांनी फायनान्शियल डिग्री घेतलेल्या आहेत. पहिला फंड. दुसरं, त्याच्याकडे टीम आहे, एक 15, 20, 25 लोक त्याच्या हाताखाली काम करतात जे हा व्यवसाय पूर्ण वेळ करतात. इंडियामध्ये जे लोक स्टॉक्स घेतात ते सगळे पार्ट टाइम घेतात. नोकरी असतं, धंदा असतो, काहीतरी दुकान असतो
आणि तो उरलेल्या फावल्या वेळात तो स्टॉक्स घेत असतो. हो. आणि त्याचा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन जो आहे स्टॉक्स घेण्याचा, आज अनफॉर्च्युनेटली दॅट इज सोशल मीडिया. कोणीतरी येणार युट्यूबवर म्हणा, इंस्टाग्रामवर, तो काहीतरी सांगणार, त्याचा सोर्स इज नॉट ट्रेसेबल, तो सांगतोय ते योग्य आहे का नाही, ते फळलं नाही तर कोणाला पकडायचं काही आता पता नाही, पण आपण त्याच्या बेसिसवर स्टॉक्स घेत राहतो. सो इथे म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, इट इज वेल स्टेटेड. त्यांचे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन इज सम प्रॉपर डॉक्युमेंटेशन. कंपनीचे बॅलन्स शीट्स ते स्टडी करतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, सगळ्या फायनान्शियलचा अभ्यास असतो. दे हॅव अ ॲक्सेस टू दी कंपनी मॅनेजमेंट. ते कंपनी मॅनेजमेंटशी इंटरॅक्ट करतात. पुढच्या 6 महिन्यात तुमचं ऑर्डर बुक कसं आहे, पुढच्या 12 महिन्यात काय, पुढच्या 5 वर्षाचा प्लॅन काय, ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे आहे. सेकंड थिंग इज लाखोचे सॉफ्टवेअर्स आहेत डेटा अनालिस्ट. आपल्याकडे काय सॉफ्टवेअर आहे? काहीच नाही. कुठला तरी चॅनल, कुठला तरी पिंक पेपर आणि कोणीतरी सोशल मीडियावर बडबड करणारा एक माणूस ज्याला आपण ट्रेसही करू शकत नाही. त्या इन्फॉर्मेशनवर आपण आपले पैसे इन्व्हेस्ट करतो. सो अनफॉर्च्युनेटली ही रियालिटी आहे की 2 ते 3% कमी लोकांना स्टॉक मार्केटमध्ये कन्सिस्टंट रिटर्न्स मिळतात. बाकी सगळ्या लोकांचा लॉसच होतो. पण हा मनुष्य स्वभाव आहे की आपल्याला रस्त्यावर जर 100 रुपयाची नोट सापडली म्हणजे फायदा झाला आपला विनाकारण, तर आपण सगळ्या गावाला बोंबलून सांगतो. पण आपलं जर पाकिट मारलं तर माणूस सख्या बायकोला पण सांगत. त्यामुळे ज्यांना लॉस होतो ते पब्लिकमध्ये चर्चा करत नाही. ते वरनं असं दाखवतात की सगळं अलबेल आहे, ऑल इज वेल. तर अनफॉर्च्युनेटली दिस इज दी रियालिटी. म्हणून स्टॉक मार्केटमध्ये डायरेक्ट इक्विटीच्या नादी लागू नका अनलेस तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. बरोबर. आणि अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. कारण डायरेक्ट इक्विटी किंवा डायरेक्ट स्टॉक्स घेणं इज इक्वलंट टू ड्रायव्हिंग अ फॉर्म्युला 1 कार. आपल्याकडे लायसन्स साध्या गाडीचं आहे, आपण फॉर्म्युला 1 मध्ये बसतो, त्याच्या ॲक्सिलेटरला पाय दिला की 200चा स्पीड येतो, मग तो जाऊन समोर भिंतीवर धडकतो कारण त्याला कळतच नाही. सो सेम प्रॉब्लेम हा आहे. आणि वी शुड टेक नॉलेज रादर दॅन रनिंग आफ्टर मनी. फोकस ऑन दी नॉलेज. आणि जर तुम्हाला नॉलेजवर फोकस नसेल करायचं, तुमच्याकडे वेळ नसेल, ॲप्टिट्यूड नसेल, इच्छा नसेल, तर स्ट्रेट वे गो टू म्युच्युअल फंड. आणि मला विचाराल तर मी गेली 19 वर्ष सातत्याने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतो. मला कधीही नुकसान झालेलं नाही. आय हॅव क्रिएटेड इमेन्स वेल्थ बिकॉज ऑफ दॅट. सो म्युच्युअल फंड सही आहे. बरोबर. म्हणजे मला इथं तेच विचारायचं होतं की असं काही रिस्क नाही आहे का की समजा एखाद्याने पैसे गुंतवले समजा आणि ही कंपनी पळून जाईल किंवा काय, असं पण लोकांच्या मनात डाऊट येऊ शकतो ना? नो. आता हा प्रश्न तुम्ही विचारला हे खूप चांगलं केलं. कारण सिक्युरिटीबद्दल मध्यमवर्गीय माणसाला खूप मोठी शंका असते. बरोबर. आणि म्युच्युअल फंड बद्दल माहिती नाही लोकांना. आता मी तुम्हाला सांगतो की येथे का सिक्युरिटी, व्हाय म्युच्युअल फंड इज ॲक्च्युअली दी सेफेस्ट ॲसेट अँड व्हाय आय पुट माय ओन मनी इन म्युच्युअल फंड्स इन प्रेफरन्स टू ऑल अदर ॲसेट्स. आता एक साधं आपण उदाहरण घेऊ. आपण 4 ॲसेट क्लासेस बघितले. आपण FD करतो किंवा PPF करतो. समजा आपण बँकेत FD केली आणि त्या बँकेचं काही झालं, होत असतं इंडियामध्ये, इट इज अ कॉमन थिंग. तर तिथं रेग्युलेटर कोण आहे? फक्त RBI. एक रेग्युलेटर आहे. बरोबर. प्लस RBI गिव्स यू अ इन्शुरन्स ऑफ 5 लाख रुपये. 1 कोटीची FD असली तरी 5 लाखाचा इन्शुरन्स आहे. त्याचे पैसे मिळायला 5-6 वर्ष लागतात, ती वेगळी गोष्ट. देर इज अ रेग्युलेटर. सोनं चांदी, तुम्ही सोनाराकडे गेले, तुम्हाला 24 कॅरेटचं म्हणून 18 कॅरेटचं सोनं दिलं, फसवलं तुम्हाला. हु इज दी रेग्युलेटर? नो रेग्युलेटर. नाहीच आहे. तुम्हाला कोर्टाची पायरी धरणे. आणि कोर्टात एकदा तुम्ही पोहोचले तर किती वर्ष लागतील याचं काही, आणि ते समजत पण नाही ना. 18 कॅरेट कोणी चेक पण नाही करत. आणि देर इज नो रेग्युलेटर. सो तुम्ही तुमचं दुखडं मांडायला कोर्टात जर गेले तर इट टेक्स एजेस. बरोबर. अनेक वर्ष लागून जातात. तिसरं आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये कन्स्ट्रक्टेड प्रॉपर्टी जी आहे त्याच्यामध्ये फक्त एक रेग्युलेटर रिसेंटच्या काळात रेरा आलेलं आहे. जमिनीमध्ये अजून कोणी रेरा नाही. भारतामध्ये सगळ्यात जास्त लिटिगेशन कुठे असेल तर ते रिअल इस्टेटमध्ये. एकच प्लॉट 4-4 जणांना विकून टाकतात, फेरफार करतात, 7-12मध्ये अनेक लोचे होतात. का? कारण रेग्युलेटर नाही. परत तुम्ही काही प्रॉब्लेम झाला तुम्हाला त्याच्यामध्ये की यू हॅव टू गो टू दी कोर्ट अँड कोर्ट टेक्स इट्स ओन स्वीट टाईम. सो नाऊ यू कम टू इक्विटीज, म्युच्युअल फंड्स इन स्पेसिफिक. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा तुम्ही पैसे टाकता तर तिथे 3 रेग्युलेटर्स आहेत. पहिला रेग्युलेटर आहे सेबी, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. इट इज अ ऑटोनॉमस बॉडी. गव्हर्नमेंट ऑल्सो कॅनॉट इन्फ्लुएन्स इट अँड इट डज इट्स जॉब व्हेरी वेल. सो दे विल फर्स्ट रेग्युलेट दी होल थिंग. सेकंड रेग्युलेटर इज RBI. खूप लोकांना हे माहीत नाही आहे की म्युच्युअल फंड्सला RBI देखील रेग्युलेट करतो. सो देर इज अ अँटी मनी लॉन्ड्रिंग लॉ इन इंडिया. म्हणून ती KYCची प्रोसेस वगैरे सगळी करायला लागते. आणि तुमचा सोर्स ऑफ इन्कम हा व्हेरीफाय केला जातो.
हेच गोष्ट रिअल इस्टेटमध्ये होत नाही, म्हणून तिथं काळं पांढरं सगळं चालतं. इथे व्हेरीफाय करावं लागतं सोर्स. थर्ड रेग्युलेटर इज AMFI, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. सो इथे 3 पहारेदार आहेत, कारण इथे कॉमन माणसाचा पैसा येतोय आणि त्या पैशाला प्रोटेक्शन यांनी दिलेलं. ही पहिली मेकॅनिझम, 3 रेग्युलेटर. दुसरं मेकॅनिझम मी तुम्हाला सांगतो. आपलं बँकेत खातं असतं, त्याच्याबरोबर आपण दागदागिन्यासाठी आपलं एक लॉकर उघडतो. बरोबर. आपल्या लॉकरच्या किल्लीने आपलं लॉकर उघडतं का? एकट्या किल्लीने नाही उघडत, बँकेची बरोबर. म्हणजे तिथे काय होतं, आपण लॉकर उघडायला गेलो की तिथे रेकॉर्ड होतं, ट्रेस होतं की कोण व्यक्ती लॉकर उघडायला आली होती, किती वाजता आली होती. मग तो बँक मॅनेजर त्या लॉकर रूम मध्ये तुम्हाला घेऊन जाईल, त्याची चावी फिरवेल, तुमची चावी फिरवेल, मग ते लॉकर उघडेल. बंद होताना तुमच्या किल्लीने होईल आणि जाताना पण टाइम तो नोट करेल. सो दिस इज रेकॉर्ड. हा डेटा तयार झाला आता इथं. बरोबर. सेम वे आपण जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतो तेव्हा ते पैसे कुठल्या तरी म्युच्युअल फंड कंपनीकडे नसून ते एका ट्रस्टात असतात. सो दे हॅव टू फर्स्ट क्रिएट अ ट्रस्ट, आणि त्या ट्रस्ट इज लाईक अ लॉकर. म्युच्युअल फंडचे पैसे हे ट्रस्टमध्ये असल्यामुळे तिथे सेफ्टी आहे 100%, अँड देर इज अ रेकॉर्ड. सो एखाद्या फंड मॅनेजरला, एखाद्या AMCच्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी विच इज द म्युच्युअल फंड, पैसे काढायचे असतील तर त्याला सेबीची चावी घ्यावी लागते, सेबीला सांगावं लागतं. सो ऑल दॅट रेकॉर्ड किपिंग इज डन. इट ऑफकोर्स हॅपन्स डिजिटली, पण ती सगळी सेफ्टी आहे. आणि दुसरं जो तुमचा प्रश्न होता की कंपनी पळून गेली तर, सो पहिली गोष्ट असं कंपनीला पळून जाता येत नाही, कारण आपल्या इथे कायदा सेबीचा असा आहे की एखाद्या कंपनीला समजा म्युच्युअल फंडच्या बिझनेसमधनं एक्झिट घ्यायचं असेल तर त्याचा सगळा बिझनेस दुसरी कुठली तरी कंपनी टेक ओव्हर करते. अँड इफ दॅट कंपनी डझंट एन्श्युअर की हे टेक ओव्हर होईल, सेबी एन्श्युअर्स दॅट सम अदर कंपनी विल टेक ओव्हर दी ॲसेट्स. आणि आपल्या देशात हे सगळं घडलेलं आहे. पूर्वी रिलायन्स म्युच्युअल फंड कंपनी होती, अनिल अंबानी हे जे आहेत यांच्या ओनरशिपची कंपनी होती रिलायन्स कॅपिटल नावाने, आणि इव्हेंच्युअली दॅट वॉज टेकन ओव्हर बाय अ जॅपनीज कंपनी ज्याला आपण आज निप्पॉन म्युच्युअल फंड म्हणून म्हणतो. सो ही सगळी प्रोसेस जी आहे ती इन्व्हेस्टरच्या सेफ्टीसाठी केलेली आहे गव्हर्नमेंटने, आणि आत्तापर्यंत 60 वर्ष भारतामध्ये म्युच्युअल फंड एक्झिस्टिंग आहेत. या सगळ्या रेग्युलेटर्समुळे आणि त्यांच्या कार्यक्षमतेमुळे म्युच्युअल फंडमध्ये 60 वर्षात एकही फ्रॉड झालेला नाही. मला स्वतः 19 वर्ष झाली इथे इन्व्हेस्ट करून, माझा एकही पैसा इकडे तिकडे गेलेला नाही. त्यामुळे म्युच्युअल फंड हे एकदम सेफ आहे. इट इज इवन आय विल से सेफर देन FD. इफ यू आर विलिंग टू वेट फॉर अ लॉंग टर्म, इट इज व्हेरी गुड ॲसेट. मी स्वतः माझे पैसे टाकतो आणि मी सगळ्यांना रेकमेंड करतो की म्युच्युअल फंडमध्येच पैसे टाका. पण मी काही लोकांचं असं ऐकलं होतं, म्हणजे ते चूक आहे की बरोबर आहे मला माहीत नाही, मी विचारतोय की समजा आता जो म्युच्युअल फंड्स आहे त्याचा जो बबल आहे तो आता कुठेतरी फुटणार आहे वगैरे, असं काही आहे का किंवा काय? सी, फर्स्ट थिंग इज म्युच्युअल फंडचा बबल आहे का नाही ह्याच्यापेक्षा तो फुटणार आहे का नाही यांनी, जरी उद्या आपण म्हणलं की बबल आहे आणि तो फुटणार आहे, तो आपण काय कर लेंगे? आपल्या कंट्रोलमध्ये कुठली गोष्ट आहे? आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? नाही. आणि सातत्याने स्टॉक मार्केटमध्ये करेक्शन होत असतं. मी माझी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो की मी 2005ला गुंतवणूक चालू केली आणि 2008 मध्ये मोठा फॉल आला. सगळ्यात आतापर्यंत इंडियन स्टॉक मार्केटमधला मोठा फॉल 62% मार्केट पडलं. नाऊ ते कशामुळे पडलं? कारण अमेरिकेमध्ये सबप्राईम क्रायसिस झालं, आपल्या देशाचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. आणि त्यावेळेस लोकांनी पॅनिक, वेळ लागल्यासारखे स्टॉक मार्केट आपटवलं, विकून टाकलं. त्यावेळेस मी इन्व्हेस्टमेंट भरपूर मजबूत इन्व्हेस्टमेंट केली. माझ्या पगारापेक्षा जास्त पैसे मी तिथे इन्व्हेस्ट केले होते. मी लोन घेऊन इन्व्हेस्ट केलं होतं. आय एम नॉट रेकमेंडिंग की तुम्ही लोन घेऊन इन्व्हेस्ट करा, पण आय एम सेईंग दॅट दी ऑपॉर्च्युनिटी वॉज सो बिग की आय कुड टेक दॅट रिस्क. सो तो बबल फुटला म्हणलं तर येस, बाय धिस लॉजिक येस बबल फुटला. बट साधं सिम्पल लॉजिक आहे की मॉलमध्ये सेल लागला तर आपण जास्त खरेदी करतो. तोच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो तर लोक स्वतःचे कपडे विकून येतात. तिथे जसे तुम्ही वागता तसेच इथे वागा, तुमचा फायदा होईल. कोविडमध्ये परत 40%चा फॉल झाला, त्याही वेळेस मी भरपूर गुंतवणूक केली. सो हे जे मार्केटचं वर जाणं आहे किंवा खाली जाणं आहे हे आपण इग्नोर केलं पाहिजे. मार्केट उद्या वर जाईल का खाली जाईल हे कोणाच्याही कंट्रोलमध्ये नाही, पण तुमच्याकडे असलेले पैसे हे सातत्याने गुंतवणूक हे सर्वस्वी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. सो इग्नोर दी मार्केट, डोंट लुक ॲट एनिथिंग, जस्ट कीप इन्व्हेस्टिंग बिकॉज ॲज समबडी हॅज सेड देर इज नायदर एनी सेन्स nor any sex in the Sensex. So don't look at the Sensex. Just keep investing your money. Let the market go where it wants to go. In long run, you will create huge amount of money. Sensexचाच विषय काढायचा तर Sensex is growing at
ॲव्हरेज 15 to 16% CAGR फॉर ऑल दिस इयर्स. खूप फॉल झाले, खूप रॅलीज पण आल्या, स्टील द कन्सिस्टंट रिटर्न्स आर दिस वे. ओके. सो इग्नोर दी मार्केट, डोंट वरी. एनिवेज तुम्ही फार मार्केटकडे लक्ष दिलं तर मार्केट काही तुमच्या मर्जीप्रमाणे वागणार नाही, त्यामुळे सोडून द्या. उसको उसका काम करने दो. अपना काम है इन्वेस्ट करना और हमेशा करना और करते रहना. म्हणजे पॅनिक न होता आपलं काम चालू पॅनिक अजिबात व्हायचं नाही. आपण मॉलच्या सेलला पॅनिक होतो का? नाही. हर सेल लागला रे बाबा, वाईट झालं, फार वाईट झालं. आपण असं काहीच करत नाही. वही सेल इधर लग रहा है, प्रॉब्लेम क्या है? ओके. आणि म्युच्युअल फंडचे काही टाईप्स वगैरे असतात का? हो, भरपूर टाईप्स आहेत. सेबी हॅज डिफाईन्ड डिफरंट टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड्स. ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण बघितलं मगाशी तसं डेट फंड्स आहेत आणि इक्विटी फंड्स आहेत. डेट विल इन्व्हेस्ट इन गव्हर्नमेंट पेपर. सो 1 दिवसाचा पण फंड असतो, ओके, महिन्याभराचा पण फंड असतो. ते सगळे डेट फंडमध्ये कॅटेगरीज आहेत. इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये पण वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप, फ्लेक्सी कॅप, खूप साऱ्या कॅटेगरीज. बेस्ट थिंग इज यू शुड गो टू अ फायनान्शियल एक्सपर्ट ओके, अँड गेट दी थिंग डन फॉर युअर सेल्फ. बट मल्टिपल कॅटेगरीज निश्चितच आहेत. ओके. आणि जे रिटर्न्स असतात समजा म्युच्युअल फंडवरती जे आपल्याला रिटर्न्स मिळतात ते कसे कॅल्क्युलेट होतात जनरली? समजा कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? सो टिपिकली म्युच्युअल फंडचे रिटर्न्स जे असतात त्याचं कॅल्क्युलेशन हे जसं आपलं वार्षिक चक्रवाढ व्याज आहे तसं CAGR मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन होतं. इट इज कॉल्ड कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट. आणि हा सगळा डेटा पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध असतो. अनेक वेबसाईट्स आहेत आणि त्याच्यावरती हा सगळा डेटा उपलब्ध असतो. देर इज नो सच थिंग ॲज अ स्पेसिफिक फंड की खूप एखादा प्रकारचाच फंड रिटर्न्स देतो. ते सायक्लिकल असतं. कधी लार्ज कॅप फंड्स रिटर्न्स देतात, कधी स्मॉल कॅप फंड्स रिटर्न देतात, कधी मिड कॅप फंड रिटर्न देतात. जर आपल्याला फार त्याचं डिटेलमध्ये घुसायचं नसेल, एक सिम्पल प्लेन व्हॅनिला स्ट्रॅटेजी ठेवायची असेल तर मी रेकमेंड करेन गो फॉर फ्लेक्सी कॅप फंड, ज्याच्यामध्ये स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप सगळंच असतं. आणि इट इज अ ऑल वेदर फंड. प्रत्येक वेळेस कशात ना कशात खालीवर होत असतं. सो त्या सगळ्याची सरमिसळ करून एक चांगले जर ॲव्हरेज रिटर्न्स तुम्हाला मिळवायचे असतील तर यू कॅन गो फॉर फ्लेक्सी कॅप फंड. ओके. तुम्ही एक स्ट्रॅटेजी सांगितली समजा की फ्लेक्सी कॅप फंड्स. आणखी काही एखादी सांगता येईल किंवा काही जो नवीन माणूस आहे त्याच्यासाठी? सिम्पल लॉजिक असं आहे की जर तुम्हाला खूप रिस्क घ्यायची नसेल, 2-3 वेगवेगळ्या कॅटेगरीजचे, मला अजिबातच रिस्क घ्यायची नाही पण मला म्युच्युअल फंडमध्ये मिळणाऱ्या रिटर्न्सचा फायदा घ्यायचा आहे, मग त्यांनी लो रिस्कचे फंड्स असे आहेत. बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, दिस इज व्हेरी पॉप्युलर कॅटेगरी, ज्याच्यामध्ये डेट पण आहे आणि इक्विटी पण आहे. मग कमी रिस्कवाल्यांनी इट इज अ इक्विव्हॅलंट टू अ FD, थोडंसं ॲग्रेसिव्ह रिटर्न देणारी FD असं आपण म्हणूया. बॅलन्स पैसे सेफ राहतील समजा. त्याच्यावरती एक स्टेप गेलो आपण, थोडी रिस्क वाढवली तर हायब्रिड फंड्स आहेत, ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड्स, किंवा पूर्वीच्या काळी त्यांना बॅलन्स फंड म्हणायचे ते फंड आहेत. मग ज्या लोकांना त्याच्याहून अजून एक स्टेप वर जायचे त्यांनी लार्ज कॅप फंड्स घ्यावेत. मग त्याच्यावरची स्टेप इज फ्लेक्सी कॅप, मल्टी कॅप. ओके. मग यू विल कम टू मिड कॅप. आणि मग ज्या लोकांना हायर रिस्क घेऊ शकतात, खूप वर खाली झालं तरी त्यांचं ब्लड प्रेशर कमी जास्त होत नाही, त्या लोकांनी मग मिड कॅप, स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करावी. आणि त्याच्याहूनही जे खूप लोक असे असतील की ज्यांना जास्त रिस्क घेऊन जास्त रिटर्न कमवायचे तर दे कॅन गो फॉर सेक्टर फंड्स. ओके. सो ही आपल्या रिस्क टेकिंग ॲबिलिटी आपल्यावरती प्रमाणे depend आहे सिलेक्ट दी समजा. प्रॉडक्ट. ओके. अँड दॅट इज बेस्ट डन बाय दी फायनान्शियल एक्सपर्ट. ओके. दॅट इज दी आयडिया. स्वतः शहाणपणा करायपेक्षा शक्यतो एक्सपर्टकडे स्वतः शहाणपणा करू नये. हां. आता होतं काय की डू इट युअर सेल्फ हा जो प्रकार आहे हा याचं आता सध्या पेव आलेलं आहे. लॉट ऑफ रोबो ॲडवायझरीज ॲप असतं, त्याच्यात काहीतरी रेकमेंड करतात आणि त्यातनं लोक करतात. पण अनफॉर्च्युनेटली त्यांनी वेल्थ क्रिएशन होत नाही. जेव्हा जेव्हा आमच्याकडे आम्ही डेटा काढतो तेव्हा मला असं दिसतं की जे लोक स्वतःहून गुंतवणूक करतात, ज्या ज्या वेळेस मार्केट फॉल होतो त्या त्या वेळेस ते सगळे पैसे काढून घेतात किंवा चुका काहीतरी करतात, कारण त्यांना गायडन्स कोणी करत नाही. आता मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. खूप लोकांना असं वाटतं की माझ्या क्लायंटसाठी चांगल्यात चांगला फंड शोधून देणं हे माझं काम आहे. निश्चितच ते माझं काम आहे, बट दॅट इज नॉट माय मेन जॉब. माय मेन जॉब इज टू मॅनेज हिज बिहेवियर, especially when market misbehaves. So I have to work as a guide, not to give him just the fund. पण जेव्हा जेव्हा खराब वेळ येते त्या त्या वेळेस त्याचा मेंदू कॅलिब्रेट ठेवणे, त्या त्या वेळेस त्याच्याकडनं गुंतवणूक राबवून घेणे, किंबहुना कधी गरज पडली तर वाढवून पण घेणे, हा सगळा त्याचा जो बिहेवियरल मॅनेजमेंट आहे ते माझं ॲक्च्युअल काम. अँड दॅट इज दी रोल ऑफ ॲडवायझर इन युअर लाईफ. आणि तो रोल अनेक ॲडवायझर करत नाही, ते विक्रीच्या मागे लागतात. तो विक्री करणं हे त्यांचं काम आहे, बट दॅट इज ओनली 10%. 90% इज बिहेवियरल मॅनेजमेंट, बिकॉज ऑल ऑफ इट इज बिहेवियरल सायन्स. एक याचं साधं उदाहरण मी तुम्हाला देतो.
आत्ता जर आपण बघितलं मागे वळून तर 2007-8ला निफ्टीची लेवल 2,500च्या आसपास होती, 3,000च्या आसपास होती. आज जेव्हा आपण इकडे 22,000च्या निफ्टीच्या लेवलवरनं ते बघतो तेव्हा प्रत्येकाला ही हळहळ वाटते की अरे यार एवढं मार्केट खाली होतं तेव्हा इन्व्हेस्ट केलं तर बरं झालं असतं. सो जे मार्केटचे फॉल पास्टमध्ये असतात दे विल ऑलवेज अपिअर ॲज अ ऑपॉर्च्युनिटी. आणि जे फॉल उद्या येत आहेत आत्ता सध्या लोकांना चाललंय मार्केट एवढं वर गेलं खाली येईल का काय, ती थ्रेट वाटते, भीती वाटते. सो ॲडवायझरचं काम आहे की त्याच्या इन्व्हेस्टरची नजर अशी तयार करणे की प्रत्येक येणारा फॉल जो आहे मार्केटचा हा त्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणूनच दिसला पाहिजे. अकॉर्डिंग टू मी दॅट इज माय मेन जॉब, टू एज्युकेट माय क्लायंट, टू मेक शुअर ही बिहेव्स प्रॉपरली अँड ही स्टेज इन्व्हेस्टेड फॉर लॉंग टर्म. ओके, म्हणजे नुसतं सेलिंग करण्यापेक्षा एज्युकेशन देणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि माझं सिम्पल लॉजिक असं आहे की मी जे प्रॉडक्ट देतोय आज ते मी बनवलंय का? नाही, ते म्युच्युअल फंड कंपनीचं प्रॉडक्ट आहे. माझी काही चितळेची बाकरवडी नाही की चितळेच्या दुकानात जाऊन घ्यायची, दुसऱ्याने बनाया हुआ प्रोडक्ट है, मैं उसको दे रहा हूँ. मग ते प्रॉडक्ट आज भारतामध्ये 4 लाख म्युच्युअल फंडचे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, सगळे तेच प्रॉडक्ट बनवत आहेत, कोणाकडे काही वेगळं स्पेशल प्रॉडक्ट नाही, एव्हरीबडी इज गिव्हिंग दी सेम प्रॉडक्ट. बरोबर. मग लोकांनी माझ्याकडे काय यावं, व्हॉट इज सो स्पेशल अबाउट मी? सो दी आयडिया इज व्हाय आय एम दी टॉप 1% म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर इज बिकॉज आय डोंट फोकस ऑन दी प्रोडक्ट, आय फोकस ऑन दी क्लायंट, हिज एज्युकेशन अँड हिज माइंडसेट. सो इफ आय क्रिएट, येताना तो क्लायंट असतो पण त्याचा इन्व्हेस्टर कसा करायचा हे मला माहिती, त्याचं बिहेवियर कसं मॅनेज करायचं हे माझं काम आहे. आणि ते जर मी चोख केलं अँड इफ आय एन्श्युअर दॅट ही रिमेन्स इन्व्हेस्टेड फॉर मोर देन अ डेकेड, देन आय एम डुईंग माय जॉब. अँड दॅट इज वाय मोर पीपल ट्रस्ट मी अँड दे गिव्ह देअर मनी टू मी. आणि त्याच्यासाठी एक गोष्ट मला करायला लागेल की मला आधी ते करावं लागेल. सो दॅट इज वाय आय से दॅट आय एम इन्व्हेस्टिंग फ्रॉम लास्ट 19 years कंटिन्युअसली. आणि मी लोकांना म्युच्युअल फंड सांगत नाही, कुठले फंड चांगले आहेत कुठलं वाईट आहे काहीच सांगत नाही. मी लोकांना फक्त माझा पोर्टफोलिओ दाखवतो माझ्या क्लायंट्सला की मी अशी अशी गुंतवणूक केली, मला असे रिटर्न्स मिळत आहेत, तुम्हाला जर असं हवं असेल तर आजा मेरी गाडी में बैठ जा. सिम्पल फॉर्म्युला, एकदम सिम्पल. तर याच्यातून मला विचारायचं आहे की जर समजा आता तुम्ही 19 वर्ष झाले काम करत आहे, तर अशा कुठल्या मेजर चुका असतात की जे लोक करत असतात समजा म्युच्युअल फंड्सच्या बाबतीमध्ये? सगळ्यात मोठी चूक आहे ती म्हणजे इंडेक्स किंवा सेन्सेक्स किंवा निफ्टी याच्याकडे बघून गुंतवणूक करणे. आत्ता मार्केट चांगलं आहे मी गुंतवणूक करतो, आता मार्केट खराब आहे मी निघून जातो. सो इंडेक्स बघू नका, मार्केट वर एका खाली आहे बघू नका. खूप वेळा इन्व्हेस्टर्स विचारतात इज दिस दी राईट टाइम टू इन्व्हेस्ट? एव्हरी डे इज दी राईट टाइम टू इन्व्हेस्ट. फर्स्ट थिंग इज दॅट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता त्यावेळेस यू शुड रिमेन इन्व्हेस्टेड फॉर अ लॉंग टर्म. माझा एक कोर्स आहे तो तुम्ही या पॉडकास्टमध्ये तुम्ही लिंक करू शकता, ते फ्री, की रूल्स ऑफ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग. ते रूल्स समजून घ्या. आणि माझं एक फ्री ई बुक आहे, मी ते पण तुमच्या दर्शकांना देईन डिस्क्रिप्शनमध्ये टाकून, 25 मिथ्स ऑफ म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंग. त्याच्याबद्दलचे सगळे गैरसमज डोक्यातनं काढून टाका आणि मग तुम्हाला हे कळेल की म्युच्युअल फंड सारखी प्लेन व्हॅनिला स्ट्रॅटेजी कॅन बी यूज्ड फॉर इमेन्स वेल्थ क्रिएशन. सो मार्केटमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहणे आणि मार्केट न बघता इन्व्हेस्टमेंट करणे, इन्व्हेस्टमेंट सातत्याने करा. श्रीमंत होण्यासाठी 2 गोष्टी अजिबात लागत नाही, पहिलं अक्कल आणि दुसरं पैसा. खूप वेळा लोकांना असं वाटतं की अरे बापरे बहुत लगेगा, कुछ नाही लगता. एकच गोष्ट लागते, सातत्याने गुंतवणूक करा. तुम्ही 500 रुपयाची गुंतवणूक केली तरी चालेल पण ती लवकर करा आणि त्याच्यात सातत्य ठेवा. ओके, तरच तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. मार्केट वर गेलं का कुठला फंड चांगला आहे कुठला फंड वाईट आहे मला भारी फंड सांगा, नथिंग वर्क्स इन लाईफ. ओनली कन्सिस्टन्सी इज दी की. ओके, आणखी एखादी चूक समजा? अजून एक चूक म्हणजे खूप वेळा लोक डायरेक्ट फंडच्या नादी लागतात. कुठल्या तरी रोबो ॲडवायझरीकडनं काहीतरी घ्यायचं. म्हणजे मला असं वाटतं की ही मानसिकता अशी आहे की डॉक्टर माझ्याकडनं फी घेईल म्हणून मी मेडिकलवर जाऊन औषधं घेतो का, तर डॉक्टरला पैसे मिळू नयेत. ही जी मानसिकता आहे ही अशीच मानसिकता ही म्युच्युअल फंडमध्ये येते. लोकांना असं वाटतं की डायरेक्ट फंड मिळू नये, डायरेक्ट फंडमध्ये आपले पैसे वाचतील. पण ते पैसे वाचवण्यामुळे तुमची काय चूक होतीये ही कळायला जर तुम्हाला 15-20 वर्ष लागली तर ती घोडचूक ठरते. बरोबर. आणि कंपाऊंडिंगमध्ये टाइम इज इम्पॉर्टंट. सो आयडिया इज खूप काही कमिशन्स नसतात. आज म्युच्युअल फंडमध्ये कमिशन इज ऑफ द ऑर्डर ऑफ 0.5%. सो 54 बचा के आप 1 रुपया नाही बना सकते. त्यामुळे प्रॉपर ॲडवायझरकडे जाणं, त्याच्याशी सल्लामसलत करणं आणि त्याच्या बेसिसवर निर्णय घेणं आणि तो निर्णय सातत्याने राबवणं
अनेक वर्ष. कारण जसं मी सांगितलं की इफ यू डोंट हॅव अ ॲडवायझर, डायरेक्ट फंड्स जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर 100% गॅरंटी आहे की मार्केट फॉल झालं की डायरेक्ट फंडवाले पैसे रिडीम करतात. भरपूर डेटा आहे आपल्याकडे. तुम्ही 2007-8च्या फॉलचा डेटा बघा, कोविडच्या फॉलचा डेटा बघा. हर्ड मेंटॅलिटी, आता सुगीचे दिवस आहेत, सगळे लोक म्युच्युअल फंडचे अकाउंट उघडतात, एक फॉल येऊ दे सगळे लोक पळून जातील. कोण भागणे वाले लोक आहे? जिनको कोई माई बाप नाही, त्यांचा हात पकडून गाईड करणारं कोणी नाही, ते लोक पळतात. सो यू कॅनॉट डू समथिंग विच यू डोंट अंडरस्टँड. डोंट ट्राय टू डू इट. बेस्ट इज गो टू एक्सपर्ट. इफ यू डोंट लाईक द एक्सपर्ट यू कॅन ऑलवेज चेंज. बट अनफॉर्च्युनेटली लोकांना असं वाटतं की मी चांगले पैसे कमवले म्हणजे मला पैसे मॅनेज पण करता येते. अनफॉर्च्युनेटली पैसे कमवायला वेगळे स्किल लागतात आणि पैसे मॅनेज करायला वेगळे स्किल. ती पण महत्त्वाची गोष्ट आहे. सो गो टू अ फायनान्शियल एक्सपर्ट अँड देन गेट युअर इन्व्हेस्टमेंट्स डन. दॅट इज अ बेटर वे. असं काही असतं का की समजा किती म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा किती घेतले पाहिजेत वगैरे? देर इज नो सच रूल. बेस्ट इज टू बी डिसाइडेड बाय द क्लायंट इन कन्सल्टेशन विथ हिज. बट टिपिकली आपण जर एक थंब रूल बघितलं तर ऑन दी हायर साईड आय विल से 8 to 10 फंड्स आर इनफ. ओके. बिकॉज जवळपास सगळे फंड्स इक्विटीमध्येच इन्व्हेस्ट जर करत असतील, म्हणजे आपण फक्त इक्विटीच्या डोमेनमध्ये बोललो तर 8-10 फंड टिपिकली इनफ असतात. त्याच्याहून जास्त खूप व्हरायटी करण्यात मजा नसते. मग ते मॅनेजमेंटलाही त्रास होतो, खूप आपलं इन्व्हेस्टमेंट विखुरली जाते. सो बेस्ट इज स्टिक टू लेस नंबर ऑफ फंड्स द बेटर इट इज. तरी 7-8 पर्यंत ठेवू शकतो. ओके. आणि म्युच्युअल फंड्सवरती जे टॅक्स असतं समजा ते कसं कॅल्क्युलेट होतो? ओके. सो म्युच्युअल फंड, पहिली गोष्ट आपण जे ॲसेट्स बोललो त्याच्यामध्ये सगळ्यात कमी टॅक्स हा म्युच्युअल फंडमध्ये. दॅट इज वन मोर ॲडव्हान्टेज. आणि 2 प्रकारचे टॅक्स म्युच्युअल फंडमध्ये आहेत. एक आहे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आणि एक आहे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स. आता इथे काय होतं की मी आज गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक मी 1 वर्षाच्या आत काढली आणि त्याच्यावर मला जर नफा झाला तर जो नफा होईल त्याच्यावरती 15% मला टॅक्स भरावा लागेल. ओके. सो दॅट इज शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स. दुसरा टॅक्स काय आहे, मी आज गुंतवणूक केली, मी वर्षभरापेक्षा जास्त काळ इन्व्हेस्टेड राहिलो आणि त्याच्यानंतर मी ते पैसे काढले तर त्याच्यावरती जो नफा मला झालेला आहे त्याच्यावर पहिल्या 1 लाखाच्या नफ्यावर कुठलाही टॅक्स लागत नाही. 1 लाख समजा मला 1,10,000 नफा झाला तर 1 लाखावर टॅक्स फ्री आहे. 10,000वर 10% म्हणजे 1,000 रुपये मला टॅक्स लागेल. ओके. असे 2 प्रकारचे इन्कम टॅक्समध्ये म्युच्युअल फंड्समध्ये टॅक्सेशन आहेत. सो नॉर्मली आजकालच्या सॉफ्टवेअर्समध्ये हे टॅक्सेशन ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होऊन येतो. सो दॅट इज इनफ. बट हे 2 टॅक्सेशन्स इथे आहेत. ओके. आणि असे कुठले म्युच्युअल फंड्स आहेत समजा की ज्यांनी मागच्या 4-5 वर्षामध्ये चांगलं परफॉर्म केलंय, म्हणजे तुम्ही सांगितलं तर? राईट. असं फर्स्ट थिंग इज असं काही नाही. देर इज नो, ऑल्दो रेटिंग्स आहेत अनेक, पण मी असं सजेस्ट करेन की रेटिंग्स बघून आपण गुंतवायला नाही पाहिजे. प्रत्येक इन्व्हेस्टरचा हा एक कॉमन क्वेश्चन आहे की बेस्ट फंड्स कुठले आहेत माझ्यासाठी. सो देर इज नो बेस्ट फंड. एक साधं आम्ही अभ्यास केलेला आहे, 20 वर्षाचा आम्ही डेटा काढला. त्याच्यामध्ये आम्ही असं काढलं की हे ज्या रेटिंग एजन्सीज आहेत त्यांनी एका पर्टिक्युलर इयरमध्ये सांगितलं की हे टॉप 5 फंड्स आहेत. तर पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात ते टॉप 5 फंडचा परफॉर्मन्स काय होता, तर सातत्याने हे दिसलं की हे टॉप 5 बॉटमला जातात, पुढच्या वर्षी वेगळेच टॉप 5 असतात, परत ते बॉटमला जातात. हे सातत्याने असंच होत असतं. सो दी गेम इज नॉट अबाउट फाइंडिंग दी बेस्ट म्युच्युअल फंड. दी गेम इज अबाउट रिमेनिंग इन्व्हेस्टेड फॉर लॉंग टर्म. ओके. सो इफ यू जस्ट डिस्काउंट दिस बेस्ट फंड अँड वर्स्ट फंड आणि एक डिसेंट फंड्स जर तुम्ही जनरली घेतले, टिपिकली आय विल से ज्या फंडला 8-10 वर्ष होऊन गेलेले आहेत, ज्याचा आपल्याकडे भरपूर डेटा आहे, तो फंड घ्यावा आणि त्याच्यात इन्व्हेस्टेड राहावं. जस्ट बिकॉज तुमच्या फंडमध्ये आत्ता रिटर्न कमी आहे मग मी हे फंड विकतो आणि दुसऱ्या फंडमध्ये जातो, यांनी तुमचं वेल्थ क्रिएशन होणार नाही. सो इफ यू वॉन्ट टू क्रिएट सिरियस वेल्थ, रिमेन इन्व्हेस्टेड फॉर लॉंग टर्म. ओके. डोंट रन आफ्टर दी बेस्ट फंड. देर इज नो सच थिंग. ओके. मला तर भरपूर शिकायला मिळालं, कारण म्युच्युअल फंडबद्दल मला पण सिरियसली एवढं काही माहिती नव्हतं, पण मी रिसर्च करत होतो समजा, आणि मला कमी टायमामध्ये पण खूप चांगली माहिती मिळाली आणि आशा आहे की आपल्या ऑडियन्सला पण असेल. शेवटचं एक क्वेश्चन आपण घेऊयात, कारण आपला महाराष्ट्रातला सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्ट आहे म्हणून. तर मला अशी एक ॲडवाईस तुम्हाला विचारायची आहे, कारण तुम्ही मला वडिलांसारखे आहात समजा, तर तुम्ही आजपर्यंत भरपूर जग पाहिलेलं आहे. म्युच्युअल फंड सोडून पण अशी एखादी ॲडवाईस आहे का की जी तुम्हाला आपल्या ऑडियन्सला, यंग मुलांना द्यायची आहे म्हणून? रादर दॅन म्युच्युअल फंड म्हणजे ॲसेटबद्दल न बोलता मी असं सजेस्ट करेन की
तुम्ही गुंतवणुकीची सुरुवात ही कमी वयात केली पाहिजे. कारण आपण जर बघितलं कंपाऊंडिंगचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू ही वेळेला आहे. तुम्ही किती गुंतवणूक करता, तुम्ही किती पैसे टाकता, याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ती किती काळ टाकता. म्हणून मी 2 फॉर्म्युले सांगितले की पहिला फॉर्म्युला हा आहे की तुम्ही किती पैसे कमवता, ह्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे की त्यातले किती पैसे तुमच्याकडे उरतात. ओके. आणि त्यातूनही जास्त महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यापैकी किती पैसा तुमच्यासाठी काम करतो, इन्व्हेस्ट करतात. हा पहिला रूल आहे. आणि एक चांगलं आयुष्य जगायचं असेल तर एक सिंपल त्रिसूत्री कार्यक्रम आहे, 3 स्टेप फॉर्म्युला. पहिला फॉर्म्युला, त्यातली पहिली स्टेप ही आहे की तुमचा इन्कम वाढवायला प्रयत्नशील राहा. मला असं वाटतं की 99% लोक हा प्रयत्न सातत्याने करतात. दुसरा स्टेप आहे की तुमचा खर्च कमी ठेवा. 80% लोक इथं फेल होतात. कारण आपला रिअल लाईफ एक्सपिरियन्स काय की आपला इन्कम वाढला की आपला खर्चही वाढतो. तर ते व्हायला नको. सो खर्च कमी ठेवा. आणि मग ही जी गॅप आहे तुमच्या इन्कम आणि एक्सपेन्स मधली, ती इन्व्हेस्ट करा थ्रू अ फायनान्शियल एक्सपर्ट्स अशा पद्धतीने की त्याच्यावर मिळणारा परतावा हा इन्फ्लेशन रेटपेक्षा खूप जास्त असेल. असं जर तुम्ही सातत्याने केलं आणि तुमचं नशीब फुटकं असलं तर 15 वर्षात माणूस फायनान्शियली फ्री होतो. तुमचं नशीब 4 चौघांसारखं असेल तर 10-11 वर्षात तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. पण ही प्रोसेस आहे. त्यामुळे सातत्य ठेवा, गुंतवणूक लवकर सुरू करा अँड इन्व्हेस्ट ॲज इफ युअर लाईफ डिपेंड्स ऑन इट. डोंट इन्व्हेस्ट. लोक बहुतेक वेळा नैवेद्य दाखवल्यासारखी गुंतवणूक करतात की थोडंसं मी करतो. ते न करता मेक इट युअर फर्स्ट प्रायोरिटी. माझ्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं आहे की व्हॉट इज द ग्रेटेस्ट मिझरी ऑफ लाईफ. द ग्रेटेस्ट मिझरी ऑफ लाईफ इज मोस्ट ऑफ अस नो व्हॉट टू डू बट फ्यू ऑफ अस डू व्हॉट वी नो. सो द गेम इज अबाउट ॲक्शन. याला जर समजा मराठीत आपल्या साध्या सिंपल याच्यात जर सांगायचं झालं तर काय अर्थ निघेल समजायचा? सगळं काय करायला पाहिजे हे सगळ्यांना माहिती, पण ते करणारे लोकच मुळात थोडे, जे माहिती आहे तेच करत नाही आणि नवीन नॉलेजच्या मागे आपण लागतो. त्यापेक्षा ऍक्शन घ्या. कोणाला माहित नाही की गुंतवणूक करणं महत्वाचं आहे, सगळ्यांना माहिती, बट दॅट इज नॉट देअर फर्स्ट प्रायोरिटी. अनेक गोष्टी ज्या आपण लाईफमध्ये करतो त्याच्यामधली एक गोष्ट आहे गुंतवणूक करणे. पण त्याला जर तुम्ही प्रायोरिटी बनवली तर ऑटोमॅटिकली तुमचं लाईफ चेंज होईल. आणि माझा सिंपल प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यासाठी जर तुम्ही गुंतवणूक नाही केली तर कोण करेल, दुसरा कोण करेल? बरोबर. आणि माझं असं प्रांजळ मत आहे की आपला जन्म गरीब घरात झालाय का मध्यमवर्गीय घरात झालाय ही आपली चूक नाही, पण आपण श्रीमंत न होता मेलो तर ती 100% आपली चूक आहे. त्यामुळे गुंतवणूक ही केली पाहिजे, लवकर केली पाहिजे आणि फायनान्शियल एक्सपर्टच्या माध्यमातून केली पाहिजे. तर तुम्हाला ऑटोमॅटिकली चांगलं वेल्थ क्रिएशन होईल. त्याच्यासाठी तुम्ही ॲसेट्स कुठलाही घेऊ शकता. नन ऑफ दी ॲसेट इज गुड ऑर बॅड, पण प्रत्येक ॲसेटचं कॅरेक्टरिस्टिक आहे, ते समजून उमजून जर तुम्ही केलं आय एम शुअर यू विल मेक गुड वेल्थ. येस. तर थँक्यू सो मच आज तुम्ही टाइम दिल्याबद्दल. तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? थँक्यू. आय रिअली एन्जॉयड. मला मजा आली आणि आय रिअली होप की आपल्या ऑडियन्सला पण नक्कीच मजा आली असेल आणि त्यांनी निश्चित काही गोष्टी शिकल्या असतील आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करतो. कारण फक्त नॉलेज घेऊन उपयोग नाही, त्याचा उपयोग पण आपण केला पाहिजे, ऍक्शन पण घेतली पाहिजे. लेट अस होप हाऊ मेनी पीपल टेक ऍक्शन. येस. आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये तुमची सोशल मीडियाची लिंक्स पण टाकून देऊ. जर कोणाला काही क्वेश्चन्स असले तर ते डायरेक्टली तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील. ओके. तर थँक्यू सो मच. थँक्यू.